नमस्कार मित्रांनो, मी सुभाष दुसाने. आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी SD फाउंडेशन आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमातनं माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान आपण सुरू केलेले आहे. आज आपल्या या अभियानाला या शहराचे मोठे व्यक्तिमत्व, ज्यांनी हा जिल्हा आपल्या कर्तृत्वाने गाजवला आहे, ते जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी सर, हे प्रशासक म्हणून तर आपल्याबरोबर आहेच, पण एक नागरिक म्हणून सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत. सर, या अभियानात मी आपलं खूप मनापासून स्वागत करतो. आपण या अभियानाला आम्हाला मार्गदर्शन करावं. जळगाव महानगरपालिका व SD फाउंडेशननी एक अभियान घेतलेलं आहे, माझी शहर माझी जबाबदारी. जळगाव शहरला स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी हा अभियान आहे. याच्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आणि माझी पूर्ण टीम त्याच्या सहकार्य करणार आहे. जळगाव शहरला स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका आणि सर्व नागरिकांनी विभिन्न प्रकारचे पाऊल उचलावं. त्याच्यामध्ये घरगुती आणि जो आपले संस्थात्मक कचरा आहे त्याच्या वर्गीकरण करून ते ज्या वेळ कचराची कुंडी आहे त्या ठिकाणी कचरा कुंडीत टाकावा. या अगर घंटागाडी आपल्या घरापर्यंत, त्या कार्यालयापर्यंत, फॅक्टरीपर्यंत, दुकानापर्यंत आली तर त्या ठिकाणी घंटागाडीमध्ये वर्गीकरण केल्यानंतर आपण आपला कचरा टाकावा. कुठलेही ठिकाणी जो आपले कायमस्वरूपी कचरा जमा होत असतो त्या ठिकाणी ज्याला आपण गार्बेज वनरेबल पॉईंट आहे, GVP पॉईंट आपण म्हणतो, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा येऊ नये त्याच्यासाठी आपण सगळे लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान महोदयांच्या निर्देशानुसार जानेवारी आणि फरवरीच्या महिन्यामध्ये जळगाव शहर आणि देशभराच्या सगळे महानगरपालिका व नगरपालिका नगरपंचायतमध्ये स्वच्छ सर्वेक्षणच्या काम या जानेवारी आणि फरवरीच्या महिन्यामध्ये होणार आहे. या सर्वेक्षणच्या स्पर्धामध्ये जळगाव शहर पण राहणार आहे आणि त्याची मागच्या वर्षीच्या तुलनेने आपली परिस्थितीमध्ये सुधार झालेला आहे ही आपल्या सर्वांना दर्शवण्याची गरज आहे. ही आपलं शहर आहे आणि याच्यामध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी पण आपली आहे. याच्यामध्ये फक्त महानगरपालिका आणि त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने काही प्रमाणात सुधार होऊ शकतो, परंतु यदि या शहराला खरोखरी स्वच्छ करायची असेल, या ठिकाणच्या हवा पाणी स्वच्छ करायची असेल तर त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांना याच्यामध्ये सहभाग आपला नोंदवण्याची गरज आहे. या सहभाग नोंदवण्याचे मध्ये प्रयत्न करण्यासाठी मी SD फाउंडेशनचे विशेष आभार व्यक्त करतो की जळगाव शहराचे नागरिकांना आपण या मोहीम सोबत जोडत आहे आणि या माध्यमातून पूर्ण शहराला आपण स्वच्छ करू शकणार आहे. दुसरी एक मोठी जो चॅलेंज आहे जळगाव नागरिकांच्या समोर ते आहे की आपलं सांडपाणी जो आहे ते आपल्याला नदीमध्ये, नालीमध्ये नाही टाकता त्याच्या व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची गरज आहे. यदि आपण जळगावमध्ये कुठल्याही प्रकारची सांडपाणीला अगर आपण सोडला तो आपले 2 महत्त्वपूर्ण नदी त्याच्यामुळे प्रदूषित होतात. त्याच्यामध्ये तापीची नदी आहे आणि गिरणाची नदी आहे. माझी आपल्या सर्वांना यही विनंती राहील की सांडपाणीच्या व्यवस्थापनासाठी जळगाव महानगरपालिका व महाझेनको या दोनों मोठी संस्थान अपना प्रयत्न करत आहे, परंतु ग्रे वॉटरच्या रिसायकलिंग आधी आपण आपले गार्डनमध्ये केला, म्हणजे सोकपीट आपण तयार केला, तो याच्या माध्यमातून आपला फार मोठा पाणीची बचत या ठिकाणी होऊ शकतो. आणि ट्विन पिटचं शौचालय अगर आपण वापरला तो हा जो ब्लॅक वॉटर जो आपण म्हणतो ते कुठल्याही प्रकारचे नदी नाळेमध्ये जाणार नाही. या स्वच्छता मोहीममध्ये आपण सगळेजण सहभागी व्हा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि जळगाव शहराला एक अत्यंत स्वच्छ, सुंदर शहर करण्यासाठी आपलं मूलभूत योगदान या ठिकाणी द्यावा. यदि हे जळगाव शहर खरंच स्वच्छ झाला, सुंदर झाला तो आपली शहरच्या पण नामौलौकिक होणार, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्व हे आहे की एक चांगला, स्वच्छ, सुंदरच्या हवामानमध्ये आपले आईवडील, आपले लहान मुलं-बाळं आणि आपलं पूर्ण परिवार आणि मित्रपरिवार राहणार. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या मोहीम ज्याच्यामध्ये जळगाव महानगरपालिका आणि SD फाउंडेशननी पुढाकार घेतलेला आहे त्या मोहीममध्ये आपण सगळेजण पुढे यावा, खूप मेहनत करावा, आपलं बहुमूल्य वेळ आणि योगदान द्यावा की आपलं शहर अत्यंत सुंदर होऊ शकणार आहे. आपले सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.